नमस्कार. मी तुम्हा सर्वांचा लाडका युवा निवेदक, युवा मित्र, जनसेवक गणेश पाडेकर. मंडळी, हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं एकच कारण, सध्या आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं. मला राजकारणावरती जास्त बोलायचं नाही, परंतु हा विषय आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, कारण की मीही एका शेतकऱ्याचा सुपुत्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एवढी दानादिनता चालू आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्याला विनंती आहे, आपला कारभार अतिशय स्वच्छपणे चांगला आहे, आपण राज्याची प्रगती करताय, परंतु काही गोष्टींकडे आपणही निधी टाकला, आपणही लक्ष दिलं, परंतु काही गोष्टी आपल्या नजरेखालून दुर्लक्षित होत्या असं दिसून येते. पाठीमागच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी आपण ज्या ठिकाणी आपल्या राज्याचे कायदे कानून तयार करतो, ज्या ठिकाणी आपण निर्णय घेतो, अशा विधान भवनामध्ये कार्यकर्त्यांची भांडणं होऊ लागली. हा खूप गंभीरतेचा विषय आहे. त्या पाठोपाठ राज्याचे असणारे आदरणीय कृषी मंत्री साहेब, ज्या विधान भवनामध्ये बसून आपण ऑनलाईन गेम खेळता, तेही रम्मी सारखे पत्तेपाना आपण खेळता, त्या ठिकाणी त्या विधान भवनाचा, त्या सभागृहाचा अपमान झाल्यासारखा आहे. साहेबांना विचारल्याच्या नंतर साहेबांची प्रतिक्रिया काय असते? मी ती ऍड होती आणि ती स्किप करत होतो. साहेब, तुम्हाला सांगतो, तुमचा शब्द आहे, ओसाडगावची पाटीलकी म्हणजे कृषी मंत्र्याचं पद. तुम्ही म्हटला होता कसले पंचनामे करायचे, काय त्या ढेकळांचे पंचनामे करायचे? शेतकऱ्याच्या मुलांची आपण जोरदार लग्न लावता आणि शेतकरी कर्जमाफी मागता. हे पहा, मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पाठीमागं तुम्हाला ही शेत दिसते, या कधीतरी बांधावरती, कळेल तुम्हालाही काय असतं. वावरामध्ये टाकलेलं ते रोप स्वतःच्या पोराप्रमाणे जपावं लागतं, आणि ते रोप जर पावसा पाण्याने, त्या उन्हाने जर अभावी जर ते मरत असेल, तर त्याची काय तळतळ असते, तळमळ असते, ती त्या शेतकऱ्याला माहीत असते. अरे, कधी घेतली आहे का फाशी तुम्ही? तर घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांनी त्या मराठवाड्यामध्ये काही फाशी घेतली, त्या शेतकऱ्यांची आपण चौकशी करा. त्यांच्या परिवारांची आज काय स्थिती आहे आपण ती पहा आणि मग बोला. कारण की आपल्याला आता फक्त सत्ता आपल्या हातात आहे आणि सत्तेचं राजकारण करायला आपल्याला आवडतंय, परंतु ही बाब अतिशय गांभीर्याने घेण्याजोगी आहे. आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण नक्कीच या विषयामध्ये लक्ष घालून या राज्याचा कारभार सुरळीत चालवाल, अशी एक शेतकरी आणि एका शेतकऱ्याचा मुलगा आणि एक जेव्हा समाजामध्ये काम करत असताना एक तळमळ असते समाजासाठी काम करताना, ती तळमळीने आपल्याशी, त्या पोटतिडकीने आपल्याशी आपल्या या संदर्भात या विषयाबद्दल बोलतोय. धन्यवाद. अजूनही काही आपण लवकरात लवकर या गोष्टींवरती निर्णय घ्यावा अशी विनंती राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना असेल. धन्यवाद.